नमस्कार, मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत. आपण अंकशास्त्र ऐकलं असेल, वास्तुशास्त्र ऐकलं असेल, ज्योतिषशास्त्र ऐकलं असेल, परंतु वनस्पतीशास्त्र हा एक विषय जो आहे तो एक महत्त्वपूर्ण असा विषय आहे. आणि नाशिकचे वनस्पती विद्या मिशनचे संचालक सागर आहिरे हे वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये पारंगत आहेत आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर ते वनस्पती शास्त्राचा प्रचार प्रसार करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आज आपल्यावर सागर आहिरे आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद महानगरमध्ये. धन्यवाद. वनस्पती शास्त्र म्हणजे तुम्ही खरं म्हणजे इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग नंतर वनस्पती शास्त्र, वास्तुशास्त्र या विषयाकडे तुम्ही वळालात. नेमकं कारण काय? हा विषय निवडण्यामागचं नेमकं कारण काय? बघा सर, मी सायन्स नंतर अभियांत्रिकीकडे गेलो. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुठेतरी ज्याही वेळेस मी अभियांत्रिकीचं शिक्षण करायचो, नाशिक मधल्या संदीप फाउंडेशन आपल्याला माहितीच असेल, ते थोडंसं आदिवासी पट्ट्यांमध्ये ते येतं, थोडंसं झाडाझुडांचं एक कॉलेज असं माझं मत असतं. या झाडांविषयी एक जनजागृती किंवा एक झाडांविषयी एक प्रेम निर्माण झालं. पण ज्याही वेळेस मला पहिल्यापासून वेद शास्त्र यांचा बराचसा अभ्यास करण्याची व्यक्तिगत आवड होते. वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या आध्यात्मिक गोष्टी असतील, पण मी आध्यात्मिक म्हणजे देव आणि संत यांच्यापर्यंत निर्भर नाही राहिलो. तर आपली जी सनातन संस्कृती आहे, या सनातन संस्कृतीमध्ये चिकित्सा प्रभाकर असेल, पतंजली सूत्र असेल, चरक संहिता असेल, रत्न प्रभावती असेल, या ग्रंथांमध्ये ना वेगवेगळ्या झाडांची माहिती दिलेली आहे. जे झाडं आज बघायला गेलं तर त्यांचं नाव फक्त आपल्याला गुगलवर मिळतं, पण प्रत्यक्ष ते पाहायलाच मिळत नाही. मग ज्याही वेळेस मला वेळ मिळायचा, मी त्या असे जे काही झाडं आहेत, असे जे काही वृक्ष आहेत, यांची मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याही वेळेस ही माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला, त्यावेळेस एक निदर्शनास असं आलं की नाही, ही वनस्पती फक्त आयुर्वेदापुरता मर्यादित नाहीये. ही तुमच्या 7ही चक्रांवर काम करणारी वनस्पती आहे. ही तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सुद्धा महत्वाची आहे. आणि का नाही म्हणून आपण आपल्या मातीशी संलग्न राहून पर्यावरण किंवा पर्यावरणाचा जो अभ्यास वेगळ्या पद्धतीने करून बघूया. म्हणून वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत यांची मी शोध घेण्याची सुरुवात केली. याच्यासाठी मला सापुताऱ्यापासून तुमचं अरावली पर्वत पर्यंत, सुरत पासून तर तुमचं चित्तोडगड पर्यंत, या सगळ्या राज्यांमधले मला जाणं, तिथे गांभीर्यपूर्ण मी गेलो. त्या झाडांची रचना, त्यांची उंची, त्यांचं वातावरणीय बदल, त्यांच्या चिकित्सा, या सगळ्या गोष्टींची संगड घालून संलग्न राहून या वनस्पती शास्त्रांच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका मी जगापुढे मांडली. आणि गेल्या 5-6 वर्षांमध्ये इतकं काही छान रिस्पॉन्स आला की त्याचे छानसे रिझल्ट्स, त्याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांच्या निदर्शनास आल्या की जसं आयुर्वेद फक्त शरीरावरच काम करत नाही, तर डेली रुटीन मध्ये सुद्धा आयुर्वेद हे तुमच्या जीवनामध्ये ना एक वेगळी ऊर्जा देण्याचं काम करतं सर. आणि म्हणूनच तिथूनच इंजिनिअरिंग कडनं मी खरं तर वनस्पती शास्त्रांकडे वळालो सर. सर, वास्तुशास्त्र आम्ही ऐकलं आहे, बरोबर. इतर शास्त्र सगळे ऐकले, ज्योतिषशास्त्र, वनस्पती शास्त्र जे आहेत, वनस्पतींचा उपयोग जर जसं पाहिलं तर एक औषधी वनस्पती म्हणून किंवा फार फार तर धार्मिक विधींसाठी वापरला जातो. बरोबर. परंतु मानवी जीवनावर त्या कितपत परिणामकारक ठरतात? नक्कीच सर. बघा, वनस्पती शास्त्र मी तुम्हाला फक्त 1-2 उदाहरणं देतो की वनस्पती शास्त्र किती पूर्वीचं होतं. आपण गणपतीची पूजा करतो. गणपतीच्या पूजेला जर गणपतीच्या मंदिराबाहेर आपल्याला कधी बेलबिल मिळणार नाही, दुर्वाच का मिळतात? कारण की दुर्वा ही सुद्धा एक वनस्पती आहे. बरोबर. मुळातच वनस्पती शास्त्रांमध्ये किंवा नवग्रहांमध्ये सांगितलेलं आहे की दुर्वा ही वनस्पती विशेष करून राहू केतूसाठी दिली जाते. आणि गणपती बाप्पा सुद्धा आपले जर बघायला गेलं तर त्यांचं जे मुख आहे हे गजमुख आहे. राहू केतूला सुद्धा शरीर आणि मुख हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. वनस्पती शास्त्रांमध्ये त्यावेळेस सांगितलेलं एनम चिकित्सो हा करते, म्हणजे काय, स्वतःच्या शरीराची ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची विभागणी होते त्यावेळेस त्याचा राहू आणि केतू खराब असतो. अशासाठी विशेष करून दुर्वा ही वनस्पती वापरली जाते. जसंच आपले शिव शंकर आदी आणि अनादी ईश्वर आहेत, ज्यांचं मूळच नाहीये पण ते अनादी आहेत. ते कधी आले, कुठे आले आपल्याला माहित नाही, पण त्यांना बेलफळ चालतं, त्यांना धोत्रात चालतं. याचं कारण असं असतं, वास्तुशास्त्रामध्ये किंवा व्यक्तिगत जीवनात जर आपण बघायला गेलं तर ज्याही वेळेस आपल्याला अकाल त्रास होतो, अकाल त्रास म्हणजे ज्या त्रासाची डेफिनेशन आपल्याला करताच येणार नाही, काहीतरी होतंय माझ्या जीवनामध्ये आणि काही समजतच नाहीये, मी नास्तिक आहे, अस्तिक आहे, याच्याबद्दल मला काहीच माहित नाही, पण त्रास होतो. तर वनस्पती शास्त्रांमध्ये ना अशा वेळेस ना बेलाची मूळ दिली जाते
या वनस्पती शास्त्रांमध्ये ना अशा वेळेस धोत्र्याची मूळ दिली जाते. बरं. आणि वास्तुशास्त्रामध्ये जर बघायला गेलं ना सर, की दक्षिण दिशा ही यमतत्वाची सांगितली. हो. यमम ये कर्मम दक्षिणा वृद्धी बरं. दिरोत्राणक्षम. दिरोत्राणकचा अर्थ आहे धोत्र्याचं फुल. अच्छा. तुमच्या वास्तुशास्त्रामध्ये जर दक्षिण दिशेला जर धोत्र्याचं जर झाड असेल हो. तर याच्याने अनादिकाल जो त्रास होतो, अकाल जो त्रास होतो तो कमी होतो. म्हणून आपल्या ज्या धार्मिक कथा आहेत याचा थेट संबंध वास्तूशी येतो. आणि वास्तू संदर्भातले जे तत्व आहे चिकित्सा प्रभाकरमध्ये ते आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून वनस्पती शास्त्र हे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेमध्ये त्या त्या देवतांचा वास तिथे आहे. आपण जर बघायला गेलं मृत्युंजय मंत्र म्हणतो. मृत्युंजय मंत्र म्हणजे काय असतो, की मृत्यूवर मात करणारा मंत्र आहे. पण मृत्युंजय हा जो मंत्र आहे हा यमतत्वांचा आहे सर. आणि वास्तुशास्त्रामध्ये यमतत्व हे दक्षिण्य आहे. मग सर तुम्ही जसं आता म्हटलात की जसे ग्रह आहेत, नवग्रह आहेत, तसं मग याच्यात वनस्पतीमध्ये सुद्धा असे काही ग्रहांनुसार वनस्पती 100% 9 ग्रहांच्या 9 वनस्पती आहेत सर. जसं तुमचा सूर्य वीक आहे. हो. सूर्य वीक असला म्हणजे आकलन शक्ती कमी, ध्येय निश्चित होत नाही. आवळ्याची मूळ आहे. आवळा हा सगुण सगन अगर्थ आहे. अगर्थचा अर्थ आहे त्याला वनस्पतीय शास्त्र किंवा आयुर्वेदा शास्त्रानुसार तो एक प्रफुल्लित एक वनस्पती आहे. तिचं मुळापासून झाडापर्यंत रूपांतर हे पूर्वमुखी असतं. त्याला सर्वात जास्त आपण म्हणतो की आवळा खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळतं, व्हिटॅमिन डी मिळतं. बरोबर. आजही आपण ग्रामीण मध्ये बघायला गेलं तर सकाळ सकाळचं मस्त थंडगार जर वातावरण असेल आणि सकाळी सकाळी उन्हात बसलं तर असं तेज तवानं वाटतं आपल्याला. हो, बरोबर. जे विटॅमिन्स डी आपल्याला सूर्यातनं मिळतात त्याच्या 10 पटीने विटॅमिन्स मी आपल्याला आवळ्यामधनं मिळतात. त्याच्यानंतर आपला चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे सर. चंद्राच्या मनाचा कारणासाठी मी प्रत्येकाला सांगतो निर्गुंडी. आपल्याला माहिती आहे की पेन किलर आयुर्वेदा मधली कुठली वनस्पती असेल तर ती निर्गुंडी आहे. आपण निर्गुंडी घनवटी आयुर्वेदाचे डॉक्टर वैद्य आपल्याला सजेशन करतात. निर्गुंडीची मूळ ही चंद्रासाठी वापरली जाते. वड आहे हे बुधासाठी वापरलं जातं. केळीची मूळ आहे हे गुरुसाठी वापरले जाते. सफेद रंगाचा जो पळस आहे सर, साधारणतः महाराष्ट्रामध्ये फक्त वाशिम, हिंगोली, वर्धा या भागामध्ये सफेद पळस खूप मिळतो सर. सफेद पळस हा डिस्मिन तुमच्या शुक्रासाठी वापरला जातो सर. शुक्रासाठी सफेद पळस हा अत्यंत कार्यगर आहे. बऱ्याच जणांना शनी महाराजांशी काहीतरी वेगळंच नातं. शनी म्हटलं की अंगाला काटा येतं, पण असं नाही. वनस्पती शास्त्रामध्ये कंचनार नावाची वनस्पती सांगितली आहे. कंचनार ही वनस्पती आयुर्वेदामध्ये कुठल्याही प्रकारचा वातदोष असेल तर तो कमी केला जातो. पण ज्याच्या कुंडलीमध्ये शनी आहे त्याला वातदोष होतोच, म्हणून त्याची मूळ सुद्धा वापरली जाते. राहू आणि केतू, अश्वगंधा आणि प्लस दुर्वा म्हणून नवग्रहांच्या नव वनस्पती नव संजीवनी त्या चिकित्सा प्रभाकर मध्ये याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. हे आरोग्य संदर्भात झालं. आरोग्य पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने झालं तर खरं म्हणजे आपण जर बघितलं तर काय होतंय की अनेक घरामध्ये पैसा असतो परंतु सुख शांती नांदत नाही. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. काही ठिकाणी सुख असतं परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत. मग अशा वेळेस वेगवेगळे पर्याय लोक शेवटी आपलं जीवन सुखी करण्याच्या दृष्टिकोनातून करत असतात. भावना असतात प्रत्येकाच्या. तर कधी कधी असं म्हटलं जातं की घरामध्ये आर्थिक वृद्धी राहावी, पैशाची कमतरता भासू नये, चणचण भासू नये किंवा आरोग्य चांगलं राहावं म्हणून वेगवेगळ्या वनस्पती घरात लावल्या जातात. बरोबर. तर ते कितपत योग्य आहे किंवा कोणत्या वनस्पती ज्या आहेत त्या वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रभावी ठरू शकतात? नक्कीच, खूप छान आहे. बघा सर, जिथे मनुष्य आहे जो जेवढा जो अपडेट घेत चाललाय तेवढी त्याने ती स्वतःची दुखणं स्वतःवर ओढून घेतलेली आहे. गरजा ह्या खूप वाढलेल्या आहेत, पण जर त्या गरजांचा थोडासा जर काय तर आपण त्याला दोष म्हणून लगेच संबोधतो. पण बघा वास्तुशास्त्रामध्ये वास्तू ज्यावेळेस आपण एक लक्झरियस लाईफ जगत असतो, पैसा पाणी असतो ना, तर मी बऱ्याच वेळेस सांगतो की बऱ्याचसा पैसा आहे पण घरी आजार पण खूप आहे. 100 पैकी 70 जणांच्या घरात खूप पैसा आहे, 4 गाड्या आहेत, मोठे मोठे बंगले, पण आजार पण काही थांबत नाही. ज्यावेळेस तुमची एक उच्च लेवल वाढते, ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तूमधील अग्नेय दिशा इन बॅलन्स होण्यास मदत मिळते. वास्तुशास्त्रामध्ये अग्नेय दिशा तुम्हाला स्वतःला आरोग्यावर परिणाम करणारी दिशा आहे. मग अशा वेळेस तुम्ही घरामध्ये नागचाफा तुम्ही लावू शकतात. नागचाफ्याने घरातलं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होण्यास मदत मिळते. इझिली तुम्हाला नर्सरीमध्ये नागचाफा मिळतो. नागचाफ्याची फुलं हे बऱ्यापैकी कॅन्सरवर सुद्धा युज करतात सर, हे चिकित्सा प्रभाकर मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये सप्तमोहिनी वापरू शकतात. सप्तमोहिनी हळद म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी असतात, जसे की निळी, जांभळी या सगळ्या गोष्टी असतात, ती तुम्ही चांगल्या प्रमाणे वापरू शकतात. तिसरी तर मी म्हणेल घरामध्ये ही वनस्पती ठेवणं अत्यंत अनिवार्य आहे, ती म्हणजे नागकेशरची वनस्पती सर. नागकेशर ही वनस्पती तुमच्या घराच्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे. तुमच्या घराच्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या घरात तुम्ही आपण म्हणतो ना, वास्तू तथास्तु, जे बोलणार तेच तुम्ही होणार आहे.
तर तुमच्या घरातनं अपशब्द निघू नये, कोणाबद्दल अपशब्द होऊ नये, हे बॅलन्स करण्याचं काम नागकेशर ही वनस्पती करत असते सर. अच्छा. तर जसं तुम्ही ग्रहांविषयी आपण बोललो की शनीचं नाव घेतलं तर चांगला चांगला न काटा येतो, भल्या भल्या बरोबर, शनीचं नाव घे. तसं वनस्पती शास्त्रामध्ये कोणती वनस्पती अशी आहे जी सर्वात प्रभावी आहे आणि जिला एक वेगळं असं म्हणतो? नाही बघा सर, गवतापासून तर पिंपळाच्या झाडापर्यंत ह्या सृष्टीमध्ये जितक्या काही वनस्पती आहे, ह्या त्यांच्या त्यांच्या पोझिशन मध्ये प्रत्येक तत्वांमध्ये महानच आहेत. 19-20 हा सुद्धा फरक नाही. उदाहरण मी म्हटलं की मला ब्रेन ट्युमर आहे, तर मी साधी बाजारात मिळणारी किंवा गवतारी असणारी दुर्वाची मी ज्यूस जर पितोय वैद्यांचा सल्ला घेऊन, तर माझा ट्युमर कमी होतोय. म्हणजे ती छोटीशी गोष्ट सुद्धा आयुर्वेदामध्ये वनस्पती शास्त्रांमध्ये सगळ्यात प्रभावित आहे. पण ज्याही वेळेस आपण वास्तूचा हिशोब करतो तर त्यावेळेस सगळ्यात प्रभावी मी 3 वनस्पती सांगेल की ज्याने तुमच्या वास्तूमध्ये, नवग्रहांमध्ये आणि शरीरामध्ये पोषणता खूप होईल. तेच म्हणजे अर्थात तुमची त्रिफळ, अर्थात तुमचं आवळा आहे, बेडा आहे आणि हिरडा आहे. या तिन्ही कॉम्बिनेशन मी यांना गुरुदत्तच म्हणतो. जसे त्रिमुखी दत्त आहे तसं या वनस्पती शास्त्रामध्ये हे त्रिमुखी दत्त आहेत. जसं आपण म्हणतो ना की ब्रह्मा विष्णू महेश, वात पित्त आणि तुमचा वात पित्त आणि कफ ह्या 3 प्रकृती आपल्याला सांगितलेल्या आहेत. तसं यांचं संतुलन राहण्यासाठी त्रिफळाच्या 3ही वनस्पती आपल्या घरामध्ये आवश्यक आहे, परसबागेत आवश्यक आहे, आपल्या शेतीमध्ये सुद्धा आवश्यक आहे सर. याच्याने एक तर पर्यावरणाचं रक्षण होतं, यांच्या खाली पाण्याचा साठा खूप मिळतो आपल्याला, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यांच्या जवळ निद्रा केल्याने, यांच्या वनस्पती यांचं चूर्ण वापरल्याने शरीरामध्ये ना एक त्रिगुणांचा समतोल असतो सर. आणि अजून एक शेवटची मी तुम्हाला सांगतो, आयुर्वेदामध्ये ना आपण नारळ पाणी पितो वेगवेगळ्या प्रकारचा, पण सगळ्यांचं सगळ्यात भारी जर लिक्विड कुठलं असेल तर ते औदुंबर जल आहे सर. औदुंबराच्या मुळांचं पाणी हे तुमच्या शरीरातलं व्यसन कमी करतं, तुमच्या शरीरामधला जो टॉक्सिन्स आहेत खराब ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, बोलण्याची क्षमता वाढवत. आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की लहान मुलं अभ्यासात मागे पडतात, मग आम्ही ह्या डॉक्टरकडे नेतो, त्या डॉक्टरकडे नेतो, असं समतोपदेशन करतो. आयुर्वेदात त्याला सांगितलेलं तसं नाही. आयुर्वेदामध्ये अशा व्यक्तींना जर समाजामध्ये पुढे जायचं, एक चेहऱ्यावर ग्लो पाहिजे, बोलण्याची ताकद पाहिजे, एक विश्वास, सेल्फ डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो, तो ऑटोमॅटिकली नॅचरली पाहिजे असेल तर आयुर्वेदामध्ये औदुंबर मुळांचं पाण्याचं विश्लेषण आयुर्वेदामध्ये केलं आणि ते इझिली मिळतं सर. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताय तुम्ही, जसं म्हटलात की वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही सापुताऱ्यापासून मग गुजरातमध्ये असेल किंवा साऊथमध्ये असेल अनेक ठिकाणी गेलं. आता शहरीकरण वाढतं आहे, जंगल क्षेत्र जे आहे ते कमी होते. जसं आपण नाशिकला जर बघितलं तर साधूग्रामच्या जागेची तोडीचा मुद्दा असेल, तो मुद्दा वेगळा आहे, तो आपल्या विषयाचा भाग नाही, परंतु वृक्षतोड होते मोठ्या प्रमाणावर विकासाकरता. तर अशा ह्याच्यामध्ये दुर्मिळ वनस्पती ज्या आहेत त्याचं संवर्धन कुठेतरी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय प्रयत्न करणं आवश्यक? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर, संवर्धन होण्यासाठी त्याविषयी माहिती आणि जनजागृती असणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता तपोवनचा भाग जरी आपला नसला तरी शेवटी तिथे वनस्पती शास्त्र, अख्ख्या तपोवन मध्ये सर जर तुम्ही बघायला गेलं तर 1800 झाडांचा माझ्या मते एक विषय आहे. थोडा विषयाला वेगळा धरून मी चालतो. या तपोवनामध्ये कमीत कमी 50% झाडं असे सर की ह्या देशकिमती वनस्पती आहेत. अर्जुनापासून लिंगायती, वसुंध्या, देविकी, चंदन, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, कंचनार आहे, शमी आहे, पिवळा खैर आहे, की ज्यांची मार्केट व्हॅल्यू खूप आहे. मार्केट व्हॅल्यू जाते कारण की वनस्पती शास्त्र किंवा पर्यावरण हे पैशांनी मोजताच येत नाही, कारण की हे धन नाहीच आहे, ही शिक्षा आहे, निसर्गाची किमया आहे. या तपोवनामध्ये सर 1800 पैकी 1200-1300 झाडं अशी असतील सर, या सगळ्या आयुर्वेदिक झाड आहेत. हे सगळे आयुर्वेदिक झाड आहेत सर. पण आता ज्यावेळेस या सिमेंटच्या जंगलामध्ये याचं संवर्धन जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने संवर्धन मोहीम, त्याची जनजागृती आणि समोरच्याला ते पटवून द्यावं लागतं सर की बाबा ही एक वनस्पती आहे, हिचं एका झाडामुळे कमीत कमी 200 व्यक्ती जगू शकतात. कारण की सर तुम्हाला सांगतो, एखाद्याचा पाय फ्रॅक्चर झाला, एखाद्याला सूज असते, त्या तपोवनामध्ये अर्जुनाची एवढ्या चांगल्या चांगल्या वनस्पती की त्यांचे साधे काढे जरी आपण यूज केले तरी बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यापासून चांगल्यातला चांगला रिझल्ट आणि स्वस्तात उपचार होतो. त्याच्यामुळे काय होतं, निसर्गाचं प्रेम वाढतं, निसर्गाची हानी होत नाही. अरे हे झाड इतकं महत्वाचं, तर अजून 4 झाडं आपण लावूया.
असं या पद्धतीने जनजागृतीच्या माध्यमातून आपण पण मग संवर्धनाची ही मोहीम- जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून विद्या विषय मिशनच्या मार्फत काही विशेष प्रयत्न आपण करणार आहात? नक्कीच. बघा, वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगतो की जगामध्ये काम करायचं असेल तर माझा 5 गोष्टींवर विश्वास आहे. एक तर समाजात प्रतिष्ठित व्यक्तींना तुम्हाला हे पटवून द्यावं लागतं सर. बरोबर. कारण की त्याच्यात लेखक असेल, तुमच्यासारखे पत्रकार असतील, कोणी डॉक्टर असेल, हे ना या समाजाचे ना केंद्रबिंदू आहेत सर. आणि ज्यावेळेस यांना ही जनजागृती होते त्यावेळेस हा एक प्रकारचा मोठं एक शस्त्र तयार होतं. बरोबर. आणि वनस्पती विद्या मिशन वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून झाडं, वृक्षारोपण, वनस्पतींबद्दलचं वृक्षारोपण ह्या करण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहे. निश्चितपणे हे होते सागर आहिरे सर, ज्यांनी वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून दुर्मिळ वनस्पती ज्या आहेत त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहेत. आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी या उपायांच्या माध्यमातून, या जनजागृतीच्या माध्यमातून अनेक शेकडो कुटुंबांना त्यांनी समस्यामुक्त देखील केलेलं आहे. आणि पुढे देखील या दुर्मिळ वनस्पतींचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मिशनच्या मार्फत ते कार्य करत आहेत. आज सागर सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हा विषय अतिशय विस्तृतपणे तुम्ही आम्हाला समजावून सांगितलात. माय महानगरच्या माध्यमातून नाशिक आयकॉन पुरस्कार आम्ही तुम्हाला देत आहोत आणि या पुरस्काराचे आपण मानकरी ठरलेला आहात. खरं म्हणजे आमची जी निवड आहे ती निश्चितपणे सार्थ ठरलेली आहे असं आम्ही मानतो. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. खूप आपले पण खूप मनापासून आभार सर.